कारण मागच्या वेळेस रावसाहेब दानवेच्या विरोधामध्ये कल्याण काळेसाहेब फक्त 8,000 मतांनी पडले आणि त्या काळामध्ये त्यांना प्रचार करायला फार कमी काळ भेटला. एक अवघ्या 8 दिवसाचा काळ भेटला फक्त प्रचार करायला. काँग्रेस पक्षानं तिकीट उशिरा डिक्लेअर केलं. ते जर अगोदर केलं असतं तर रावसाहेब दानवे तुम्हाला राजकारणातच दिसले नसते. मी सुभाष पांडुरे पाटील, मी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे आणि काँग्रेसच्या या ठिकाणी मी काम करतो शहरी परिसरामध्ये. काँग्रेस पक्षानं माझ्यावरती या संभाजीनगर शहरातील जे 10 वार्ड येतात जालना मतदारसंघामध्ये, त्या मतदारसंघाची जबाबदारी दिली होती आणि मागील लोकसभा निवडणूक लागल्यापासून आम्ही सातत्यानं समाजामध्ये जाऊन जे आमचे लोकप्रिय उमेदवार आहेत कल्याण काळेसाहेब, त्यांच्या संदर्भात घरोघर जाऊन लोकांसोबत चर्चा केली आहे, हितगुज केली आहे आणि त्यांना कल्याण काळेसाहेबाचं काम आम्ही सांगण्यापेक्षा स्थानिकच्या लोकांना माहीतच आहे. कारण की आमचा जो उमेदवार आहे डॉक्टर कल्याण काळेसाहेब हे मागील 3 वेळा निवडणुकीमध्ये पराभूत झाले. 2 वेळा विधानसभेला आणि 1 वेळा लोकसभेला. लोकसभेला पण ते फार मोठ्या मतानं पराभूत झाले नाहीत. एक 8,000चा मताचा त्यांचा फरक होता आणि त्याही वेळेला भाजपाचा उमेदवार हाच होता जो आज समोर आहे आणि हेच लोकसभेचे उमेदवार त्यावेळेस काँग्रेसचे की जे आज त्यांच्या समोर आहेत कल्याण काळेसाहेब. त्यामुळं कल्याण काळेसाहेबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर लोकांसाठी कल्याण काळेसाहेब काही नवीन नाही, परंतु मागील 10-15 वर्षापासून हा जे भाजपचा उमेदवार सातत्याने निवडून येत आहे, ह्या उमेदवाराला अहंकार, गर्व हा फार मोठा झालेला आहे. आपल्यासोबत इंडस्ट्रियलाइज पण आहे. तसं तुमचं नाव आणि तुमचं किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये? तर ह्या बीजेपीच्या सरकारने फक्त विकासाचे आश्वासन दिले, प्रत्यक्षात कुठल्याही फॅसिलिटी मिळत नाहीत, कुठल्याही सुविधा मिळत नाहीत. उद्योगपत्यांना अनंत अडचणी आहेत, त्यांच्या अडचणीकडे कोणी लक्ष देत नाही. थोडक्यात DMICचा एवढा मोठा प्रोजेक्ट झाला आहे, इतकी मोठी जागा एक्वायर केलेली आहे. त्याच्यासाठी महत्त्वाचा जो प्रश्न आहे एअरपोर्टचा, गेल्या 20 वर्षापासून एअरपोर्टचं काम होतंय, ते अजूनही पेंडिंगच आहे आणि जोपर्यंत एअरपोर्ट होणार नाही तोपर्यंत विदेशी इंडस्ट्री इथे येणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला MNC जे कंपनीज पाहिजे ते तुम्हाला मिळणार प्रश्नच नाही ना. ह्याला एक धुरे प्रश्न आहे साहेब, अजून GST तुम्हाला पाहिजे का नको, म्हणजे किती गरजेचा आहे का नकोच तो GST? नाही, GST हा विषय जो आहे गरजेचा आहे. गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू कशातून मिळणार आहे आणि ते आपल्यासाठी सुविधा कशा देणार आहे? GST असावा, पण त्याला काही मर्यादा असाव्यात. 30%, 28%, छोट्या छोट्या प्रोडक्टवर जर एवढे मोठमोठे GST ची आकारणी असेल तर ते सर्वांसाठीच. आम्ही एक GST वरती एक पब्लिक ओपिनियन एक सर्वे केलेला, तर त्याच्यात असं आढळलं की जेव्हा एक फॅमिली हॉटेलमध्ये जाते, मेन्यू कार्ड बघते, तर तिथं जे रेट्स असतात, फॉर एक्झाम्पल पाणी बॉटल 20, शेवभाजी 80 आणि एक माणूस जेवण करतो, तर त्या रेटला जेव्हा बिल हातात येतो तर तिथं 300 रुपये प्लस GST. पण ज्याच्या खिशात रेट बघून मोजकेच पैसे हातात असले तो तेव्हा काय करतो? हा आमच्या सर्वेमध्ये एक आलेला. तर प्रचंड असं वाटतं GST का काँग्रेसच्या काळामध्ये GST हा प्रकार नव्हता, रेव्हेन्यू कलेक्ट होतं, पहिले पण व्हायचे. ह्याच्यामध्ये GST ला तिने अपडेशन का दिलं? म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड नाराज, तुमच्या मोठ्या मोठ्या व्यावसायिकमध्ये नाराजगी आहे, कारण काडी पेटीच्या पासून त्यांनी एक GSTचा एक कर आकारणं सुरू केलेला आहे. तर ह्याला तुमच्याकडे एकदम प्रचंड विरोध आहे की कसं आहे? त्याच्यावरती 2 थोडक्यात सांगा. तसा विरोधच आहे. GSTचं कलेक्शन जे छोटे छोटे मीडियम उद्योगवाले आहेत ते प्रॉम्प्ट GST भरतात, पण तरीही GST वाल्यांचा त्रास आहे. मोठमोठे उद्योगपती या राजकारणी लोकांना हाताखाली धरून GST भरत नाही, त्यांचं कुठेही काही होत नाही. म्हणजे प्रामाणिकता जी आहे, इमानदारीनं करणाऱ्याला काही नाही आहे, नको त्या लोकांना याचे बेनिफिट मिळत आहेत. त्यामुळं आणि GST जी आहे हा एंड पॉइंटला जो माणूस आहे त्याला तो म्हणजे त्रास होतो आणि ही पब्लिक आम जनता आहे. शेवटचा GSTचा जो म्हणजे बेनिफिट न मिळणारा माणूस आहे हा आम माणूस आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, आणि हा प्रश्न म्हणजे एक समजून घ्या. प्रश्नाच्या मागचा हेतू असा आहे, कारण की एक खूप अफवा म्हणा की प्रचार म्हणा की बातमी म्हणा की चर्चा म्हणा की डॉक्टर काळे साहेब ते मॅनेज झाले, त्यांनी बॅकआउट झाले,
आणि त्यांचं जे विजन होतं त्यांनी ते थांबवलेलं आहे. त्याच्यात किती तथ्य आहे ते जरा सविस्तर सांग. की आपली जर पायाखाची वाळू घसरत असेल तर आपण विरोधकाला बदनाम केलं पाहिजे, त्याला कन्फ्यूज केलं पाहिजे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला पाहिजे. आणि नेमकं हीच पॉलिसी भाजप करत असतं, यापूर्वी पण करत आलेलं आहे. कल्याण काळे साहेबासारखा माणूस जर मॅनेज झाला असता तर 3 टर्म उभा नसते राहिले. आज ते रावसाहेब दानवेच्या विरोधात उभा आहे, यापूर्वी ते हरिभाऊ बागडेच्या विरोधात उभा होते. त्यांच्या निवडणुकीचा कार्यकाळ बघितला आणि त्यांच्या पडण्याचा फरकाचा मताचा टक्का जर बघितला तर फार कमी आहे. मॅनेज होणारा माणूस 10-5 हजार मतांना पडत नाही, तो 50,000 1 लाखाच्या मतांना खाली पडतो. जो काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे फक्त त्यावेळेस मतदान करून बाजू झाला असता, बाकी लोकांचं मतदान त्यांना पडलं नसतं. हे त्याचं घोतक आहे. तुम्ही ज्या आरोप केलाय हे त्याला उत्तर आहे. या काळे साहेबाची राजकारणाची पॉलिसी म्हणजे खालच्या स्तरापासून तर वरपर्यंत प्रत्येक घटकाला ते विचारपूस करून त्याचं काम करण्याचं आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आमचा उमेदवार मॅनेज होण्याचा विषयच नाही, उलट त्यांचाच उमेदवार मॅनेज झाला असं म्हणावं लागेल. कारण आपण हा मंगेश साबळेचा विषय घेतला. हा मंगेश साबळे हा मॅनेज करून उभा केलेला माणूस आहे भाजपला. एकीकडे जरांगे पाटलांनी सांगितलं की मी मराठा समाजाचा कुठलाही माणूस या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकसभेला उभा केलेला नाही, मी विधानसभेला पाहणार आहे. हा मंगेश साबळे त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागे काही दिवस फुलंब्रीच्या मतदारसंघातून स्टंट केले त्यांनी. काही गाड्या जाळ, काही मोटरसायकल जाळ, त्या सदावर्तीची गाडी फोड, हे केल्यानं समाजाचं काम झालंय का? म्हणजे थोडक्यात तुम्ही एक स्टंटबाजी आणि एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी या गोष्टी करण्यात आल्या. प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या गोष्टी केल्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये तो थोडा नावारपास पेपरबाजी मधून पुढे आल्यामुळे ह्या रावसाहेब दानवेने त्याला मॅनेज केलं. आणि मराठ्याचं वोटिंग डिवायडेशन करण्यासाठी, कारण मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. ज्या लोकांनी मराठ्याची डोकी फोडली ती भाजपचं सरकार, भाजपचा गृहमंत्री. आणि त्यानंतरच्या काळामध्ये रावसाहेब दानवेच्या मतदारसंघामध्ये बॅनर फाडाफाड झाली, त्या पोराला मारणारा हा रावसाहेब दानवे आणि त्याची मुलं, ही लोक विसरलेली नाहीत. मग हा मराठा समाज आपल्या बाजूने येणार नाही, मग यांच्यामध्ये विभागणी झाली पाहिजे. मग हा मराठा समाज जर आपल्या बाजूने आला तर मराठा समाज कुठल्या दिशेला जाणार आहे? साहजिकच आहे, मराठा हा काँग्रेसच्या दिशेला जाणार आहे. यांच्यामध्ये फूट पडली तरच आपलं कुठेतरी भागू शकतं यावेळेस, म्हणून त्याने मंगेश साबळेला उभा केलेला आहे. परत एकदा जाता जाता एक MP डिजिटल न्यूज चॅनल वरती नागरिकांना एक अहवाल द्या की जसं तुम्ही प्रचारामध्ये म्हणतात की येणाऱ्या 13 तारखेला येऊन मतदान नक्की. करा आणि भरपूर हे करा, एकदा आव्हान करा. मी जालना लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांना पंजा या निशाणीवरती मतदान करून या मतदारसंघातील मतदारांना आवाहन करतो की मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं, असं मी या ठिकाणी विनंती करतो. डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी आपले न्यूज चॅनलचे निमिष लोहार सर यांनी या चॅनलच्या माध्यमातून कल्याण काळे साहेबाच्या या बातमीला चांगल्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी, जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडावं अशी विनंती करतो. या ठिकाणी आमची मुलाखत घेऊन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, आभार. धन्यवाद सगळे तुमचे. मी निमिष लोहाळे, कॅमेरामॅन पर्सन राहुल सोबत.